मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आमदार सतेज पाटील यांची सांत्वनपर भेट घेणार। कोल्हापुरातील विविध विकास कामांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव बायपासच्या रखडलेल्या कामाची करणार पाहणी। दक्षिण रायगड मध्यवर्ती कार्यालयाचंही करणार उद्घाटन। मंत्री गणेश नाईक पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर बरसले। भस्मासूर झालेली लोक जनतेला लुबाडतात, आमचा कुणाला विरोध नाही, मात्र कोणी आमच्या नादी लागलं तर त्याला त्याची जागा दाखवू, नाव न घेता नाईकांचा शिंदेंवर निशाणा। उद्धव ठाकरे महागद्दार। 2019ला जनतेनं दिलेला कौल नाकारून गद्दारी केली। खासदार ज्योती वाघमारेंची टीका। राज्याच्या कामासाठी पंतप्रधानांना भेटणं काय चुकीचं, वाघमारेंचा ठाकरेंवर निशाणा। मला अटक करण्याचा सरकारचा डाव सुरू। अटक करायला आल्यास मराठ्यांची ताकद दाखवू, मनोज जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार मोदींची भेट घेणार। उद्या संसद भवनातील पीएमओ कार्यालयामध्ये भेट होणार असल्याची खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। महाराष्ट्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेच्या आधारवाडी जेलमधून सुटका। तब्बल 20 दिवसांनंतर रमेश म्हात्रे तुरुंगाबाहेर। न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असल्याची रमेश म्हात्रेची भूमिका। नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये जाणवले भूकंपाचे धक्के। 4.3 तीव्रतेचे धक्के जाणवल्याची माहिती। आठवडाभरापासून नाशिकच्या ग्रामीण भागांमध्ये जाणवत आहेत भूकंपाचे धक्के। गोकुळच्या दूध खरेदी विक्री दरामध्ये वाढ। म्हशीच्या दूध विक्री दरामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। गाईच्या दूध विक्री दरात वाढ नाही, मात्र खरेदी दरात 1 रुपयाची वाढ। आता एआय देणार महापुराचे अलर्ट। एआय महापुराचा धोका ओळखून अलर्ट देणार। संशोधकांकडून महापुराची चाहूल देणारे एआय मॉडेल विकसित। शिवाजी विद्यापीठासह पुण्यातील हवामानशास्त्र संस्थेचं संशोधन। रशियाचा भारताला थेट रेल्वे मार्गाचा प्रस्ताव। तुर्कमेनिस्तान, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान मार्गे जोडण्याचा विचार। हॉर्मुझच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पर्यायी पुरवठा मार्ग।